पाहणार आहोत सविस्तर विशेष। तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुंबईमध्ये येत मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। उद्या ते शरद पवारांनाही भेटणार आहेत। केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात पाठिंब्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात असलं तरी देखील यातून विरोधकांची मूठ बांधण्याचा प्रयत्न दिसून येतोय। पाहूयात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या केंद्र सरकारच्या विरोधात आघाडी उघडण्यात व्यस्त आहेत। केंद्राने दिल्लीतल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदलीचे अधिकार नायब राज्यपालांना दिले आहेत आणि या अध्यादेशाच्या विरोधात विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल यांची धडपड सुरू आहे। यातूनच मातोश्री इथे येत केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि आपचे खासदारही उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर पाठिंबा दिल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय। सबको मिलकर लड़ना होगा, ये केवल दिल्ली की लड़ाई नहीं है। और शिवसेना ने हमें प्रॉमिस किया है कि जब ये संसद में बिल आएगा तो संसद में इसके खिलाफ दिल्ली वालों का समर्थन करेंगे। दिल्ली के लोगों की तरफ से मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूं उद्धव जी का, शिवसेना का। और ये एक तरह से सेमीफाइनल होगा 2024 का। अगर 2000 राज्यसभा के अंदर ये बिल गिर जाता है तो 2024 के अंदर मोदी सरकार दोबारा नहीं आ रही है। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या भेटीनंतर भाजपसह शिंदे गटावर प्रहार केला। नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे। काही लोक केवळ राजकारण करतात, पण आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो। ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार आहेत, पण या भेटीवरून शिंदे गटाच्या शिवसेनेनं खोचक टीका केली आहे। भेटायला काय प्रॉब्लेम आहे का? कोणाला कोणी भेटू शकतो? भेटल्यामुळे काय लगेच निवडणुका अरे याच्यामध्ये काय भेटण्यामागे असं काय जादू आहे का, कुतूहल आहे का, काय आहे? विरोधक त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात आणि जे अस्तित्वानं कमी आहे त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे। सगळे अस्तित्व नसलेले पक्ष एकत्र येण्याचा मोदींच्या विरोधातला हा संकल्प आहे, पण त्याचा परिणाम कुठच्याही खासदारकीच्या निवडणुकीवर होणार नाही। या खासदारकीच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीच असतील अशा पद्धतीचं वातावरण पूर्ण देशामध्ये आहे। अरविंद केजरीवाल सध्या केंद्राच्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी देशभर धावाधाव करतायत। त्यांनी नुकतीच या विषयावर ममता बॅनर्जी यांची सुद्धा भेट घेतली। अनेक विरोधी पक्ष सकारात्मक असले तरी काँग्रेसनं मात्र केजरीवाल यांना पाठिंबा देण्यास नकार दिलाय। त्यामुळे केजरीवाल आणखीन किती विरोधकांचा पाठिंबा मिळण्यात यशस्वी होतात हे पुढच्या काही दिवसात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।